मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयुक्तांच्या भेटीला गेलं। निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅट द्यावं अशी मनसेची मागणी आहे। आगामी निवडणुकांच्या वेळापत्रकासंदर्भातही चर्चेची माहिती मिळतेय। निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेणार आहे। खास करून जी मागणी विरोधी पक्ष किंवा आम्ही यांनी जी केलेली ती मागणी ताबडतोब राज्य सरकारने आणि निवडणूक आयोगाने ती मान्य केली पाहिजे। त्यासोबत आता मुंबई शहरामध्ये 227 नगरसेवक आहेत, तर प्रत्येक वॉर्डला एक नगरसेवक असतो। त्याप्रमाणे संपूर्ण ज्या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्या ठिकाणी एकच नगरसेवक असला पाहिजे अशी आग्रहाची मागणी आहे। शिवाय व्हीव्हीपॅट जी आहे ती व्हीव्हीपॅट आता ग्रामीण भागामधल्या ज्या निवडणुका महानगरपालिकेच्या होणार आहेत त्यामध्ये त्यांनी ते न करण्याचा व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे। निवडणूक अधिकारी यांची भेट घेणार आहोत। हे सर्व मुद्दे आहेत, म्हणजे जे निवडणूक मतदार याद्या आहेत, आमची त्यांना अशी मागणी राहील की तुम्ही आता विशेष पुनरीक्षण कार्यक्रम 2025 आता ताबडतोब राबवा। ज्याप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी त्यांनी एक विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घेतला होता, तो कार्यक्रम तुम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी घ्या, जेणेकरून हा जो दुबार मतदार किंवा मतदार याद्यांमधला घोळ, त्याबरोबरच 18 वर्षावरील आता जे मतदार होणार त्यांनाही नोंदणी करता येईल। त्यासाठी म्हणून आमची त्यांच्याकडे मागणी राहणार आहे की तुम्ही ताबडतोब एक विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबवा। जसं बिहारमध्ये आता जो राबवला जातो तसा या धर्तीवरती आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा घेण्यात यावा अशी मागणी आता आमची त्यांच्याकडे राहणार आहे।